आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो जिंतूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर संग्राम सोनी. ते गेल्या काही वर्षांपासून ते अतिशय उत्तमरित्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. म्हणजे यामध्ये काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, काही फार्म हाऊसचे प्रोजेक्ट्स असतील, लेआउटचे काही प्रोजेक्ट्स असतील, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ते काम करतात आणि स्वतः ते मास्टर सुद्धा त्यांनी केलेला आहे. तो त्यांचा हा शैक्षणिक प्रवास कसा राहिला, त्यांचा अनुभवाचा प्रवास कसा आहे, सध्याला कुठले प्रोजेक्ट चालू आहेत, या सगळ्या गोष्टींवर आज आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सो गप्पांना आपण इथनं सुरुवात करूया की तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी साधारणपणे कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा कोणाची होती ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात? ऍक्च्युली सर, मी प्रॉपर जिंतूर येथे माझा जन्म झालेला आहे आणि बेसिक जी स्कूलिंग आहे 8th स्टँडर्ड पर्यंत माझी जिंतूरलाच झालेली आहे. बालक विद्या मंदिरला मी 7वी पर्यंत शिकलो, त्यानंतर जवाहर विद्यालयाला शिकलो, त्यानंतर मी विश्वशांती विद्यालय म्हणून एक ज्ञानपीठ परभणीला आहे, तिथं 9वी 10वी माझं एज्युकेशन पूर्ण केलं. 10वी नंतर मी 11वी आणि 12वी साठी सोनवणे कॉलेज लातूर इथे होतो. त्यानंतर हा प्रवास इंजिनिअरिंगच्या मार्गाने गेला. असा आमच्या वडिलांची इच्छा होती की घरात कोणतरी सिव्हिल म्हणजे इंजिनिअरिंग या फील्डमध्ये त्यातल्या त्या सिव्हिलमध्ये जावं, कारण की इथली पार्श्वभूमी बघता आमच्या म्हणजे लोकलला त्यांना जो इंटरेस्ट होता कामात, त्यांना प्लॉटिंग डेव्हलपमेंटमध्ये याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. त्यामुळे त्यांच्या इंटरेस्टला त्यांनी कुठेतरी एक पॉलिश मिळावे म्हणून माझं ऍडमिशन सिव्हिल इंजिनिअरिंगला केलं आणि 4 वर्ष मी नागपूरला GH राय सोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथे माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं. त्यानंतर तिथूनच पुढे मी पुण्याला फ्लोरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथे 2 वर्षाचं माझं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचं पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंय. तर हा असा एकंदरीत माझा KG to PG चा प्रवास तुमच्या समोर. क्या बात आहे. तो KG to PG चा प्रवास हा तर झाला शैक्षणिक प्रवास, पण त्याच्यानंतर आता खरा महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर जेव्हा आपण आपल्या गावी पुन्हा परततो आणि त्याच्यानंतर पहिला प्रोजेक्ट आपल्याला मिळणार असतो किंवा आपण घेणार असतो, तर तिथपर्यंतचा प्रवास पण एक वेगळा इंटरेस्टिंग असतो, स्ट्रगल असतं त्याच्यामध्ये थोडंसं. तर ते स्ट्रगल कसं होतं, पहिला प्रोजेक्ट कुठला केला, त्याचा अनुभव कसा आहे, तेव्हा दडपण आलं होतं का, या सगळ्या गोष्टींबद्दल ऐकायला आवडेल. सर्वप्रथम माझं 2016 मध्ये ज्यावेळेस पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं होतं, त्यावेळेस एक म्हणजे माइंड थॉट प्रोसेसमध्ये एक गोष्ट होती की आपल्याला जिंतूरला वापस यायचंय. पुण्याला शिक्षण झालंय भले, पण एकंदरीत इथलं सगळं एक बॅकग्राऊंड बघता इथं येणं गरजेचं होतं. गरजेचं म्हणल्यापेक्षा इथं येणं म्हणजे सोयीस्कर इथंच वाटत होतं की जिंतूरला येणंच हे सोयीस्कर आपल्यासाठी राहील. त्यानंतर ज्यावेळेस 2017 मध्ये 1 वर्ष मी पुण्यात राहिल्यानंतर ज्यावेळेस जिंतूरला रिटर्न आलो, त्यावेळेस असं काही माइंडमध्ये प्लॅनिंग नव्हती की नेमकं चालू कसं करायचंय, कामाची सुरुवात कशी करायची. फक्त शिक्षण कम्प्लीट करून इथं आलो. एक त्यातल्या त्यात नंतर कामाची सुरुवात म्हणता प्लॅनिंग हा विषय एक होता, म्हणजे कोणाचा तरी प्लॅन करून देणं. आमच्या मित्राला माहित झालं होतं की मी जिथं जिंतूरला आलेलो आहे, त्यांना एक कमर्शियल प्रोजेक्ट 3 शटरचा एक प्रोजेक्ट करायचा होता. त्यांनी म्हणले मला एक प्लॅन करून द्या. तर त्यांचा प्लॅन केल्यानंतर त्यांनी त्या विषय निघाला की ते काम तुम्ही विथ मटेरियल कराल का. म्हणजे माझ्या विथ मटेरियल कॉन्ट्रॅक्टरशिपची जी सुरुवात झाली किंवा डेव्हलपमेंटची सुरुवात झाली ती तिथून, ती बोलण्यातच झाली आणि त्यांचं काम घेतलं. मेन ते माझ्यासाठी सगळ्यात मेन म्हणजे चॅलेंजिंग याच्यासाठी होतं, जिंतूर शहराच्या गावठाण एरियामध्ये सगळ्यात मेन चौकामध्येच ते काम होतं. त्यामुळे सुरुवातीच्याच कामामध्ये अनुभव खूप म्हणजे कच्चा पक्का सगळा चांगला आला अनुभव. त्यामुळं नंतरचं कुठलंही काम करताना काही अवघड गेल्यासारखं काही वाटलं नाही. त्या कामामध्ये बेसिक पासून प्रत्येक गोष्टीचा अनुभव आला. इवन मला त्यावेळेस मार्कआउट करणे किंवा लाईन आउट करणे या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या. ते मित्राचंच काम होतं, त्यामुळे तिथं काही चुकीचं पण झालं असले तरी त्यांनीही मला समजून घेतलं आणि त्यानंतर समजण्यापेक्षा म्हणा त्यांनीही सपोर्ट केला आणि बाकी घरच्यांच्या तर बाकी सगळ्या गोष्टी होत्या. त्या हिशोबानं मी ते पहिला काम सुरुवात केलं. त्यानंतर मग दमादमानं जसं माहीत झालं त्या हिशोबाने आम्ही कामाला सुरुवात केली आणि आज एक व्यवस्थित जिंतूर शहरामध्ये काम करत आहोत. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आता तुम्ही जिंतूर किंवा परभणी या भागात काम करताय, तर यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे तितकंच धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर हे सगळं तुम्ही परिस्थिती कशी हाताळता किंवा कसं काम करता अशा वेळी? सर, बेसिकली अकुशल कामगार त्यांना म्हणता येणार नाही, कारण की तुम्ही म्हणताय तो भाग एकदम अगदी बरोबर आहे. अकुशल कामगार त्यांना न शिकवल्यामुळे आहेत. तुम्ही बेसिकली ज्यावेळेस आपण एखाद्या प्रोजेक्टची प्लॅनिंग करतो, एखादा छोटा बेसिक घराचाही प्रोजेक्ट असला, त्यांना पूर्ण
फ्रॉम फुटिंग टू स्लॅब प्रत्येक गोष्टीच्या तुम्ही प्लॅनिंग अगर वर्किंग ड्रॉइंग्स म्हणा किंवा स्टील स्ट्रक्चरल ड्रॉइंग्स अगर द्याल आणि त्यांना वाचण्याची सवय किंवा त्यांना ते रीड करण्याची सवय तुम्ही अगर प्रॉपरली लावाल, तर जसं आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला काम चालू केलं होतं, मी पुण्याहून आलो होतो, तर माझा थोडासा बॅकग्राऊंड त्या पद्धतीनं काम करण्याचा होता, पण ते लक्षात आलं की इतक्या हार्श इथं काम करू शकत नाही. त्यामुळं त्यांच्या भाषेत त्यांना वर्किंग ड्रॉइंग समजून सांगणं, त्यानंतर त्यांना स्ट्रक्चरल ड्रॉइंग समजून सांगणं, ही त्यांना सवय लावावं लागली. पहिले 1-2 वर्ष हार्ड गेलं, पण आता अशी परिस्थिती नाहीये की या कोणत्या गोष्टी लेबर लोकांच्या किंवा मिस्त्री लोकांच्या लक्षात येत नाहीत. मेनली जे कोणी आरसीसी चे वर्किंग करतात, आरसीसी वर्कर्स जे आहेत, जे काही मेशनरी काम करतात, तर त्यांना त्यांच्या ड्रॉइंग्स प्रॉपरली समजून सांगितल्या किंवा हँडओव्हर केल्या तर ते सुद्धा काम एकदम व्यवस्थित प्रॉपरली करतात. फक्त एवढंच नक्की आहे की त्या गोष्टी त्यांना एकदा त्यांच्या भाषेत समजून सांगणं गरजेचे आहेत. त्यामुळे काम होतात प्रॉपरली, काही अडचणीचा भाग. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करता, तर बऱ्याचदा तुम्हाला आता कस्टमरकडनं ऐकायला मिळालं असेल एक वाक्य, ते म्हणजे आमचं बजेट कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये जरा बसवून द्या घर आम्हाला, किंवा याच्या बाहेर जाऊ देऊ नका. तर अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुमची भूमिका असते की एक चांगलं दर्जेदार बांधकाम व्हावं, आणि इकडे तर कस्टमरचं थोडं बजेट कन्सर्न असतो. तर बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही अशा वेळी कसा साधता? मेनली सर, घराचं काम करतो याचा अर्थ आरसीसी वर्क, ब्रिक वर्क, हा काम हे जे बेसिक्स जे बिल्डिंगचं स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर तुमचं मेन प्रॉपर एकदम व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं मजबूत झालं पाहिजे, सगळ्यात पहिली गोष्ट. तर एक गोष्ट समजून सांगत असताना ज्यावेळेस कस्टमरला आपण समजून सांगतोय, त्याच्या बजेटचा कन्सर्न आला तर त्याला समजून सांगताना एक गोष्ट आपण ही सांगू शकतो की बाबा, जे काही कॉस्मेटिक फीचर तुम्हाला घरात टाकायचे आहेत त्याला कुठेतरी कात्री लावा, या मेन तुमच्या बिल्डिंग स्ट्रक्चरवर लक्ष द्या. आणि त्यानंतर प्लॅनिंग करताना अननेसेसरी कुठल्या गोष्टी त्या प्लॅनिंग मध्ये गेल्या नाही पाहिजेत, किंवा कुठल्या ड्रॉइंग्स वगैरे रेडी करतोय आपण, प्लंबिंग ड्रॉइंग्स, इलेक्ट्रिकल ड्रॉइंग्स, तर त्या सुरुवातीपासून रेडी असल्या तर अननेसेसरी कुठल्या गोष्टींचा अवाजवी खर्च होत नाही, जेणेकरून एखादा इलेक्ट्रिकलचा पॉईंट इथं द्यायचे असेल, चुकीनं तिकडे गेले, पुन्हा इथं करा, तर तो जो बेवाजवी खर्च आहे किंवा जी काही प्लॅनिंग नसल्यामुळे होणारी जी तकलीफ आहे त्या कस्टमरला, तर ती होऊ न देता व्यवस्थित प्लॅनिंग करून घर केलं तर बट ऑब्वियस घर बजेटमध्ये बसतंय. फक्त एवढंच लक्ष द्यावं लागते की काटकसर करताना मटेरियलची जी काही बचत करता येईल, तसंच जे काही सांगितल्याप्रमाणे कॉस्मेटिक फीचर जितके कमी करता येतील, मग जसं जसं बजेट येईल तो व्यक्ती ती गोष्ट करू शकतो, पण जेवढी नीड आहे तेवढ्या गोष्टी आधी आपण कम्प्लीट करून देण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. आता पुढचा प्रश्न एक जरा वेगळा आहे, तो म्हणजे असा आहे की तुम्ही स्वतः तरुण आहात, इंजिनियर आहात आणि या भागातले मूळचे आहात, अशा 2-3 डायमेन्शन मधनं हा प्रश्न आहे. तर प्रश्न असा आहे की जरी तुम्हाला एक इंजिनियर म्हणून विकासाचं विजन असं जर विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात की परभणीला पुढच्या 10-15 वर्षात आपल्याला पुण्या मुंबई सारखं जर पुढे गेलेलं बघायचं असेल, तर आपल्याला कुठल्या क्षेत्रांवर, कुठल्या सेक्टरवर काम केलं गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं पुढच्या 10-15 वर्षात, तर परभणीचा विकास, सर्वांगीण विकास होऊ शकेल? आता सर, ऍक्च्युली सर्वांगीण विकास हा या पद्धतीने होऊ शकतो. सगळ्यात पहिले म्हणजे जे रोडचं जाळं आहे परभणी जिल्ह्यामधलं, ते रोडचं जाळं प्रॉपर झालं पाहिजे, आणि त्याच्याकडे परभणी जिल्ह्याची वाटचाल ऑलरेडी झालेली आहे. त्यानंतर तुम्ही शहरी भागात याल तर शहरी भागामध्ये ज्या बेसिक नीड्स आहेत, जसं की पाणी आणि लाईट, या 2 गोष्टी आहेत, तर त्याच्यामुळे त्याही गोष्टीचं नियोजन चालू आहे. त्या गोष्टी एकदम प्रॉपर झाल्या तर त्या गोष्टीला सुद्धा टॅकल करू शकता येते. आणि नंतर एक थोडस मेजर त्याला जो मेजर सेटबॅक आहे आमच्या मराठवाड्यातला, त्यातल्या त्यात परभणी जिल्ह्याला, तो म्हणजे इंडस्ट्रीयल एरियाचा. सुदैवानं परभणीला सुद्धा इंडस्ट्रीयल एरिया MIDCचा खूप मोठा आहे, जिंतूरला सुद्धा खूप मोठा आहे. तर एक मी तरुण म्हणून मला असं वाटतं की माझ्या वयाच्या लोकांनी ऍटलिस्ट इंडस्ट्री लाईन मध्ये कुठेतरी एखादा प्रयोग करायला पाहिजे. छोटा का होईना, पण छोटा खानी प्रयोग केल्यानंतर सक्सेस होईल नाही होईल तो त्या प्रोजेक्टच्या डेप्थवर आणि त्याच्या प्रोजेक्ट रिपोर्टवर डिपेंड करेल. पण माझं म्हणणं असं आहे की नोकऱ्या तर सगळेजणच करतात, आपल्या इकडचा सर्वांगीण विकास अगर करायचा असेल तर शिकलेल्या तरुणांना सुद्धा थोडंसं आपल्या गावाकडे बघावं लागणार आहे. तर त्यातल्या त्यात जो तरुण वर्ग आज शिकून अगर जिंतूर सारख्या गावात वापस येतोय, तर तो 100% जिंतूरच्या विकासामध्ये, जिंतूरच्या प्रगतीमध्ये हातभार लावू शकतो असं मला वाटतं. वा. पण तो जर रोजगार निर्माण करायचा असेल अजून मोठ्या प्रमाणात, तर मग सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत अजून, तुम्हाला असं वाटतं, तर थोडी हा रोजगार निर्मिती किंवा तरुणांना अजून वाव मिळेल?
सर, आमचा परभणी जिल्हा आणि त्यातल्या त्या जिंतूर तालुका कृषी प्रधान, म्हणजे इकडे शेतीचं म्हणणं काही सवलती देऊन म्हणा किंवा काही स्वतः काही प्रोजेक्ट उभे करून इकडं शेती उपयुक्त किंवा शेती संलग्न जे प्रोजेक्ट करता येतील त्यावर अगर काही लक्ष दिलं किंवा त्यात काही भर दिला तर 100% नक्कीच आमच्या तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा विकास होऊ शकतो. आतापर्यंत काम केलेल्यापैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो काहीतरी वेगळा होता, नवीन होता किंवा त्याच्यामध्ये आनंद अभिमान वाटेल असं काहीतरी गोष्ट होती, असा तुमचा आजवरचा आयकॉनिक प्रोजेक्ट एक? तसं तर सर, जवळजवळ सगळेच प्रोजेक्ट काहीतरी युनिक आणि आयकॉनिक असतात. त्यातल्या एक प्रोजेक्ट आम्ही करतोय जिंतूरहून एक 5 किलोमीटर दूर पाचलेगाव या गावावर. तर त्या प्रोजेक्टची बेसिक थीम आहे की तिथं स्टील सिमेंट हा कोणताच प्रकार वापरलेला नाहीये. तर म्हणजे प्रकार वापरला नाही म्हणल्यापेक्षा मिनिमम यूज केलेला आहे तिथं. आणि तिथे आम्ही एक छान महादेवाचं मंदिर बांधतोय. त्या मंदिराचं काम एक कम्प्लिशन मध्ये आहे. आणि त्यातल्या त्यात माझ्या स्वतःच्याच घराचं काम, जे की आमचे वडील खूप जास्त जुन्या पद्धतीने करण्याचा विचार करत होते आणि त्याला थोडं आम्ही मॉडर्न प्लस जुनं हा सगळा एक रूप देत त्याला मला एक वाटतं तो माझ्या एक जीवनातला आयकॉनिक प्रोजेक्ट आहे. क्या बात आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? सर, आता स्टील निवडताना एक मेन गोष्ट म्हणजे काय, त्याची क्वालिटी, त्यामध्ये त्याचा ग्रेड कुठला आहे, डक्टिलिटी कोणत्या प्रकारात आहे. आणि सगळ्यात म्हणजे आता जसं कोई ब्रँड नेम सोबत गेलात तर आपल्याकडं आयकॉन स्टील सारखा अगर एखादा मोठा ब्रँड आहे तर आयकॉन स्टील त्यांच्या स्टील निर्मितीची पार्श्वभूमी सुद्धा बघणं गरजेचं आहे. म्हणजे ते कधीपासून आणि काय काम करतात हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. तर ती एक गोष्ट बघता स्टील निवडीसाठी थोडासा पास्ट गरजेचं आहे बघणं. त्या हिशोबाने स्टील निवडताना आपण या गोष्टी बघतो. बरोबर. आणि आयकॉन स्टील तुम्ही वापरले का कधी, आणि तुमचा अनुभव कसा होता? आयकॉन स्टील सर वापरलेलं आहे नक्कीच, आणि आम्ही आताही वापरतोच भरपूर साऱ्या प्रोजेक्ट्सवर. आणि अनुभव एकंदरीत छान आहे. म्हणजे असं स्टील वापरताना आता नेमकं मजुरांची अडचण असते की बेंड होत नाही, हे होत नाही, तर त्या सगळ्या गोष्टींची अडचण नाहीये. प्रॉपर बेंडिंग वगैरे सुद्धा प्रॉपर आहे, सॉफ्ट आहे त्या हिशोबाने. सो हे होते यंग इंजिनियर संग्राम सोनी, आणि त्यांच्याशी गप्पा मारताना वेगळा आनंद झाला. मी काय म्हणतो की हा देश तरुणांचा आहे आणि त्यामध्ये तरुण इंजिनियर्सचा वाटा या देशाच्या विकासामध्ये फार मोठा आहे. आणि असे संग्राम सोनी सरांसारखे जेव्हा तरुण आपल्या पुन्हा ज्या एरियातनं आपण आलेलो आहेत, पुण्या मुंबईत शिकून सुद्धा पुन्हा तिथे येतात, पुन्हा काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम तिथं करतात, माझ्याकडे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सो भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून व्हावी, हीच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद, आपण इथं बोलवलात.